कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई असं सांगते की तुम्ही सारखं आई आई करता, ह्याचा खूप त्रास होतो तिला। पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतंय। ताईला मदन शिवाय काही करमतच नाही आणि मदनला सुद्धा तिच्याशिवाय काही करमत नाही। नाही नाही नाही, इराताई बोलल्या ते काय खरं वाटत नाही मला। असं कसं असेल? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सगळं सांगायच्या मास्तरीनबाई मला। आज शाळेत असं झालं, घरात तसं झालं, आईकडं असं झालं आणि वर्गात असं झालं। कवा कवा मीच म्हणायचो त्यासनी, मास्तरीनबाई अहो किती बोलशील, थकत नाही काय तुम्ही? तेव्हा त्या म्हणायच्या की आपल्या माणसासंग बोलण्यात कसला आलाय थकवा। आवडतंय मला सगळं तुमच्या संग शेअर करायला। आता एवढं सगळं सांगत होते तर मग त्या मदनबद्दल कवाच का नाही बोलल्या? नाही म्हणजे मित्र असू शकतोय, पण मला का नाही सांगितलं? त्यांचं आणि माझं ठरलं होतं एकमेकांपासून काही लपवायचं नाही, मग हे का लपवलं? एवढा पत्रव्यवहार वगैरे? मास्तरीनबाई मुद्दाम तर काय करणार नाहीत, पण असं झालं असेल की त्यासनी लपवायचं नसेल, पण सांगण्यासाठी कवा वेळच जुळून आली नसेल। असंच असलं पाहिजे आमचं नातं, म्हणजे राव दो दिल एक जानवाने नातं आहे। त्या काय लपवणारच होय आमच्यापासून? नाही नाही, हे असंच असणार। माझ्या मास्तरीनबाईलाही चांगले आहेत, त्या कशाला काहीतरी म्हणतील असं माझ्याबद्दल। त्यांचं प्रेम आहे माझ्यावर। ह्या इराताईंचा काहीतरी 100% गैरसमज झाला असणार। असं बी आमच्या लग्नापासून दोघींमध्ये वाद होतेच। रागाच्या भरात बोलले असणार काहीतरी इराताई, आणि हे सगळं असं वाया चालू आहे ना। म्हणताना असं व्हायला लागले, गैरसमज व्हायला लागलेत। वाया गैरसमज होणं म्हणजे जरा सगळंच वाया जायचं। राहू दे, मास्तरीनबाईसनी भेटल्याशिवाय काही योग उताडा सुटायचा नाही। मला माहिती आहे माझ्या मास्तरीनबाई कशा आहेत ते मला चांगलं माहिती आहे। त्या चांगल्याच होत्या आणि चांगल्याच आहेत, माहित आहे मला। टाकलं सरकार। अहो काय झालं? कवापासून फोन वाजतोय तुमचा? अधिपती फोन का नाही उचलत? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।